नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्रात 114 जागांसाठी सरकारी परमनंट भरती निघालेली आहे। NPCIL यामध्ये ही भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे। यामध्ये आपण पाहणार आहोत कोण अर्ज करू शकतात, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, लास्ट डेट काय आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रात 114 जागांसाठी सरकारी परमनंट भरती निघालेली आहे। ही सरकारी जागा आहेत। 21,700 ते 81,100 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। व इथे 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। लास्ट डेट आहे 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकतात। ऑनलाईन तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, पदाची माहिती NPCIL पालघर वॅकन्सी निघालेली आहे। इथे पदाचे नाव आणि पदसंख्या याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूया। वैज्ञानिक सहाय्यक यांच्यासाठी स्थापत्य 2 जागा आहेत। वैज्ञानिक सहाय्यक ST SS श्रेणी 12 जागा आहेत। तंत्रज्ञ यांच्यासाठी 83 जागा आहेत। एक्स-रे तंत्रज्ञ यांच्यासाठी 2 जागा आहेत। सहाय्यक 1 यांच्यासाठी 6 जागा आहेत। सहाय्यक 1 यांच्यासाठी 5 जागा आहेत। सहाय्यक गट A यांच्यासाठी 4 इथे जागा आहेत। त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, स्टायपेंडरी ट्रेनिंग यांच्यासाठी बघा, संबंधित तांत्रिक किंवा विज्ञान शाखेचे एज्युकेशन असेल तर तुम्ही त्या अर्ज करू शकता। सहाय्यक पदासाठी ग्रॅज्युएट कम्प्युटर ज्ञान असेल तर तुम्ही त्या अर्ज करू शकता। तंत्रज्ञ याच्यासाठी ITI आणि डिप्लोमा असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। काहींसाठी मेडिकल टेक्निकल प्रमाणपत्र असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, अर्ज पद्धत तुम्हाला इथे अर्ज कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे। अर्ज ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा आहे। NPCIL अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। बघा, ही वेबसाईट आहे, यावरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती चेक करू शकता आणि अर्जसुद्धा भरू शकता। वयोमर्यादा इथे पदानुसार असणार आहे, पण कॉमन वयोमर्यादा तुम्हाला इथे सांगणार आहे 18 वर्ष ते 35 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतनमान खूप चांगलं तुम्हाला इथे वेतन भेटणार आहे। या भरतीसाठी 21,700 ते 81,100 लेवल पदानुसार भेटणार आहे। याशिवाय तुम्हाला बघा परमनंट जॉब असणार आहे, अलाउन्समेंट भेटणार आहेत आणि प्रमोशनसुद्धा इथे भेटणार आहे। निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाणार आहे, रिटन एक्झाम होणार आहे, त्यानंतर स्किल ट्रेड टेस्ट होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अशा 4 स्टेजमध्ये तुमची इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे। त्यानंतर कागदपत्रे, तुम्हाला ह्या भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी कुठले कुठले कागदपत्रे लागणार आहेत, तर तुम्हाला इथे आधार कार्ड लागणार आहे, तो कंपल्सरी आहे। शिक्षण प्रमाणपत्रे म्हणजे तुमचं काय एज्युकेशन झालेलं आहे त्यासाठी तुमचे सर्व डॉक्युमेंटसुद्धा इथे लागणार आहेत। जात प्रमाणपत्रसुद्धा इथे लागू असल्यास फोटो सिग्नेचरसुद्धा इथे लागणार आहे। जन्मतारखेचा पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे आणि रेसिडेंट सर्टिफिकेटसुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर बघा, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, ही वेबसाईट ओपन करायची आहे। करिअर रिक्वायरमेंटवर क्लिक करून नोटिफिकेशन निवडा। त्यानंतर तुम्ही संपूर्ण PDF नोटिफिकेशन वाचून घ्या, काय क्वालिफिकेशन एज्युकेशन आहे, तुम्ही त्यामध्ये इलिजिबल आहात का, ही संपूर्ण सविस्तर माहिती पहा। त्यानंतर तुम्ही अप्लाय नाव या क्लिकवर बटन दाबा। त्यानंतर फॉर्म तुम्ही संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये भरू शकता। त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट, तुमचे जे काही डॉक्युमेंट्स इथे सांगितलेले आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा। फीस लागल्यास पेमेंट करा, फीस तुम्हाला किती आहे ते पेमेंट करा आणि फॉर्म सबमिट करून टाका आणि प्रिंट ही सेव्ह करून ठेवा। अशा पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे। बघा, हा PDF नोटिफिकेशन आहे, याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट डेट दिलेले आहेत। 15 जानेवारीपासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 4 फरवरीपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यामध्ये कुठले पदे आहेत ती तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करा। यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता। धन्यवाद।